विकास कसा होतोय हे पहा. माझ्या दहिसर मतदारसंघातील प्रवेशद्वारावर पूर्वी प्रवेशद्वार होतं आणि तशा प्रकारचं प्रवेशद्वार व्हावं म्हणून मी मागणी केली आणि चांगल्या प्रकारचं अद्ययावत प्रवेशद्वार होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. महापौर महोदय, प्रवेशद्वार शेजारी आपली जकात नाक्याची मोठी जागा होती पेडणेकर ताई. आर उत्तर विभागातील दहिसर जकात नाका येथील जागेवर वाहतूक आणि व्यावसायिक केंद्र निर्मिती होते. महापौर महोदय, 18 माळ्याची आणि 23 माळ्याच्या 2 इमारती उभ्या राहत आहेत आणि त्यामध्ये इमारतीमध्ये 353 बसेस एका इमारतीमध्ये, 1328 कार पार्किंग, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर, रिटेल्स एरिया, ओला उबेर रेंटल व बँक पार्किंग बाय अशा प्रकारची योजना आहे. म्हणजे मुंबईमध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात येऊन ज्या बसेस येतात त्या मुंबई शहरात नाही होता तिथे पार्किंग व्हाव्या ह्यासाठी माझ्या प्रभागामध्ये पार्किंग हब तयार होतं आणि त्याच्या बाजूला पर्यटन वाढावं म्हणून 23 मजली 11 5 स्टार हॉटेल उभारत आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या पर्यटनाचं केंद्र म्हणून दहिसर शेख नाका व्हावा अशा प्रकारची महापौर महोदय मी अपेक्षा व्यक्त करतो. ही व्यक्त करत असताना चांगल्या प्रकारचं मला वाटतं 1490 कोटी रुपये खर्च करून महापालिका हा मोठा प्रकल्प सादर करते आणि तो माझ्या प्रभागात होतोय याचा आनंद मला आहे. परंतु आपल्याला प्रवेशद्वारावर येत असताना स्वराज्याची निर्मिती ज्यांनी केली त्या छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवेशद्वारावर ह्या प्रकल्पाच्या प्रमुख ठिकाणी 2 अद्ययावत मोठ्या प्रकारचे पुतळे उभारावेत अशा प्रकारची ह्या माध्यमातून मी आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतोय. सन्माननीय महापौर महोदया, आपल्याला कल्पना आहे की आरोग्याच्या विषयी अनेक सदस्य सन्माननीय सदस्य बोलले. आज आपलं कितीही केला, मला मिरांडाताई या सभागृहात आहेत की माहित नाही, परंतु त्याने आरोग्यावर बोलत असताना काही त्रुटी असू शकतात, नाकारता येत नाही, परंतु आरोग्यावर बोलत असताना आपली महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था चांगल्या प्रकारचं काम करते असं सांगितलं. म्हणून महापौर महोदया, मी आपल्याला विनंती करतोय की दहिसर ते जोगेश्वरी पर्यंत किंवा वसई ते विरार पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण बोरिवलीच्या भगवती रुग्णालयात येतात. मी गेल्या वेळी ज्यावेळी नगरसेवक होतो त्यावेळी ते भगवती रुग्णालय अद्ययावत करावं, सुपर स्पेशालिस्ट करावं, किंबहुना ते मेडिकल कॉलेज करावं अशा प्रकारची मागणी केली होती. भविष्यात होणाऱ्या लोकसंख्येची वाढ, रुग्णांची वाढ लक्षात घेता भगवती हे रुग्णालय मेडिकल कॉलेज करावं अशा प्रकारची आपल्या माध्यमातून मागणी करतोय. महापौर महोदय, ज्या दहिसर प्रभागामधून मी निवडून येतो, सन्माननीय तेजस्वी घोसाळकरांनी काल विषय आपल्या भाषणामध्ये व्यक्त केला. त्या विभागामध्ये महानगरपालिकेचं कार्यालय नाही. आम्ही कुठल्या तरी 2-3 हजारच्या मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये आर उत्तर विभागाचं कार्यालय चालवतो. महापौर महोदया, 3+9 फ्लोअरची विकासकाकडून दहिसर पश्चिम रेल्वे स्टेशन समोर आपल्याला जागा बांधून देणार आहे. जवळजवळ 30-40 हजार स्क्वेअर फूटची जागा असणार आहे. ही जागा आपण घेऊन तिथे महानगरपालिकेचं आर उत्तर विभागाचं कार्यालय उभं करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. महापौर महोदया, मंडई आणि मार्केट 4-5 विषय, सर्व विषय घेतले, 4-5 विषय फक्त घेणार आहे. मार्केट 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 महापौर महोदया, दहिसर, बोरिवली, कांदिवली परिसरामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते. आमच्या आर उत्तर आणि आर मध्यच्या विभागाचं महानगरपालिकेचं जिथं कार्यालय होतं ते मंडई होतं, ते मंडई मोडलेली आहे. 20 वर्ष झालं तिथे मंडई व्हावी. त्याचबरोबर माझ्या प्रभागामध्ये रुग्णालय करावं अशा प्रकारचं आहे. थोडा पाणी विषय तुमचा मी विषय मांडतो आणि पाणी या विषयावर येत असताना पाणी या विषयावर येतो, कारण 2013 तारखेला पाणीवर विषयावर बोलतो. पाणी पाजायचं, पाणी बोलायला लागणार, पाणी पाजायचं. म्हणून महापौर महोदय, गाडगाई आज आपल्या मुंबई शहराला 600 MLD पाणी कमी पडतं आणि ही MLD कमी पाणी वाढवणं महत्वाचं आहे. म्हणून गाडगाई प्रकल्प 2013ला तुम्ही जर आणला असतात तर आज ही पाण्याची कमतरता पडली नसती, परंतु भविष्यामध्ये गाडगाई प्रकल्प होईल. एक सूचना करतोय महापौर महोदय, गेल्या वेळी मी या सरावामध्ये एक सूचना आणली होती की कोयनेचं, ऐका, कोयनेचं तुला साधता का ऐकायचंय ना? एक मिनिट महापौर, एक मिनिट.
आपलं बोला. आभार महोदय. म्हणून हे जे प्रश्न मुंबईच्या हितासाठी आहे, मुंबईकरांच्या हितासाठी आहे, ते सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या हे आम्ही कटिबद्ध आहोत अशा प्रकारचा शब्द देतो आणि येतो थांबतो. श्रीमती जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीमती अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना ना भूलें। अगर आप Facebook पर ये वीडियो देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।